मित्रांनो, स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव विशाल विजाटे। आज आपल्याकडे आहे टाटा नेक्सॉन गाडी। पूर्णपणे मी जे आहे ते फुल चार्ज केलेली आहे। सो गाडी अशी काय आहे, थोडीशी खराब झालेली आहे बरं का, पण आज आपण गाडीची रेंज टेस्ट करणार आहोत आणि गाडी फुल चार्ज आहे। सो स्क्रीन जर पाहिली, स्क्रीन देखील ह्या गाडीमध्ये मोठी दिली जाते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना मी काही गोष्टी तुम्हाला ईव्ही बद्दल सांगणार आहे, कारण की भरपूर लोक ईव्ही बद्दल प्रश्न विचारतात की रेंज आम्हाला 300-400 किलोमीटर भेटायला पाहिजे। त्या प्रश्नाचं उत्तर देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर इथे एकदा आपण पाहून घेऊ। इथे किलोमीटर जर पाहिले तर ते झाले 7298 किलोमीटर। सिटी मोडवरतीच मी गाडी चालवणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला जो परफॉर्मन्स आहे तो देखील नक्की चांगला भेटतो। आणि इथे बॅटरी तुम्ही पाहू शकता, जी 100% बॅटरी आहे ती इथे दाखवतीये। 278 किलोमीटरची रेंज आहे। सो मी देखील विचार करतो की एक 260 ते 280 किलोमीटर ही गाडी जाईल। सो लेट्स सी। आता इथे काय होते, एसी जर पाहिला, एसी जर मी बंद केला तर रेंज लगेच वाढून जाते 309 किलोमीटर। आणि एसी जर मी ऑन केला तर इथे लगेच 378 किलोमीटर दाखवते। तर जे ऑडोमीटरवरती रनिंग आहे ते आहे 7298 किलोमीटर। तर इथे ट्रिप आहे, तुम्ही पाहू शकता की 145 किलोमीटर झालेले आहे। ओके करून प्रेस करून ठेवतो। सो येस, ओके, ट्रिप आपण केलेलं आहे 0। तर मित्रांनो, आता भरपूर वेळा काय होतं की ईव्ही कार ज्यावेळेस घेण्याचा विषय येतो त्यावेळेस भरपूर लोकांचा प्रश्न हाच असतो की रेंज किती देते। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढी रेंज जास्त तुम्हाला गाडीमध्ये पाहिजे ना, तेवढं तुम्हाला जास्त पैसे जे ते मोजावे लागणार आहेत। तर माझं एक सजेशन असं राहील की ज्यावेळेस तुम्ही ईव्ही कार घेण्याचा जर विचार करत असाल ना, तर तुमचं डेली जे रनिंग आहे ते 100 ते 200 किलोमीटर आहे। आणि तुम्हाला दोन्ही ठिकाणी चार्जिंगचे ऑप्शन उपलब्ध आहेत। म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला देतो की तुमचं फॅक्टरी आहे किंवा तुमचं जे जॉब लोकेशन आहे तर ते अशा डिस्टन्सवरती आहे। एक येऊन जाऊन किलोमीटर जर पाहिले 50 ते 70-80 किलोमीटर वन साईड आहे। आणि त्यानंतर मग तुम्हाला परत रिटर्न तेवढंच अंतर जे आहे ते कापायचं आहे। सो अशा कंडिशनला तुम्ही ईव्हीचा जो विचार आहे हा नक्कीच करू शकता। आता भरपूर लोक विचारतात बरं का की ज्यावेळेस आम्हाला ईव्ही कार घ्यायची ना तर 400 किलोमीटरची रेंज पाहिजे, 300 किलोमीटरची रेंज पाहिजे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा की मेट्रो सिटीजमध्ये तर तुम्हाला चार्जिंगचे जे ऑप्शन आहे नक्कीच मिळून जातात। पण जसं आपण रूरल एरियाकडे जातो, आता समजा आपण बीड सारख्या ठिकाणी गेलो तर बीडमध्ये एक DC फास्ट चार्जर आहे बरं का। मी लास्ट टाइम जेव्हा 400 पुण्यावरनं बीडला घेऊन गेलो होतो त्या ठिकाणी आहे। बट तिथे 1 किंवा 2 असे ऑप्शन भेटतात आणि ते पण वेळेला चालू आहे की नाही या बाबतीत थोडीशी साशंकता असते। त्यामुळे तुमचं जे डेली रनिंग आहे ना हे अराउंड 150 ते 200 किलोमीटर जर असेल तरच तुम्ही ईव्ही जे आहे ते प्रेफर करा, असं मी तुम्हाला सांगेल। दुसऱ्या कंडिशनला ईव्ही तुम्ही का प्रेफर करायला पाहिजे, कारण की तुमच्याकडे एक ऑलरेडी प्रायमरी कार आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक सेकंडरी कार घ्यायची आहे। बजेटचा कुठलाही विषय नाही आहे आणि एक ट्रॅफिकच्या दृष्टीनं तुम्हाला गाडी घ्यायची आहे, तर मग ईव्ही कारकडे जे आहे ते तुम्ही नक्कीच वळू शकता। बाकी अशा काही गोष्टी आहेत। आता मी एका इव्हेंटला चाललेलो आहे पुण्यामध्ये, तो इव्हेंट अटेंड करून देन मग पुढचा जो डिस्टन्स आहे तो आपण कव्हर करणार आहोत। तर आता टाटा नेक्सॉनमध्ये जी सर्टिफाईड रेंज आहे ती 465 किलोमीटरची आहे। बट ईव्ही सोबत तोच लोचा असतो की एवढी रेंज आहे त्या ऑन रोड जेव्हा तुम्ही गाडी चालवता, एसी वगैरे चालू असेल तर अशा कंडिशनला त्या गाड्या देत नाही। सो आज आपण फुल एसी जो आहे तो गाडीचा चालू राहणार आहे। सिटी मोडच मी यूज करणार आहे। गाडीमध्ये दुसरे ड्राय मोड देखील येतात, जसं की इको मोड देखील आहे आणि एक स्पोर्ट मोड देखील आहे। बट सिटी मोड जर पाहिला तर बऱ्यापैकी तुम्हाला पॉवर वगैरे चांगली देतो। जे आपलं स्पीड आहे ते देखील नॉर्मली मी एक 80-90च्या दरम्यान ठेवणार आहे। थोडंसं सिटी एरियामध्ये मी चाललेलो आहे, त्यानंतर ट्राय करेल की थोडंसं हायवे, थोडंसं सिंगल रोड, मिक्स रोड आहे, मिक्स रोडवरती या ठिकाणी मी ही गाडी जी आहे ते चालवणार आहे। आणि या गाडीमध्ये जी रिजनरेशन ब्रेकिंग आहे तर ती सुद्धा रेंज वाढवण्यासाठी मदत करते। तर मी ही जी रिजनरेशन ब्रेकिंग लेवल आहे ही 2 वरती ठेवणार आहे। सो मॅक्झिमम जी आपल्याला रेंज आहे ती या गाडीकडून किती मिळते हे आपण पाहूया। तर जस्ट इव्हेंट संपलेला आहे, भरपूर वेळ लागला, मला देखील थोडंसं एडिटिंगचं काम चालू होतं। सो तो एडिटिंगचा पार्ट देखील मी करून घेतला। आता मी तामिनी घाटाकडे निघालेलो आहे। तामिनी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये जाण्याची मजा काही वेगळीच असते, पण तरी पण म्हटलं थोडंसं त्या ठिकाणी आहे ना रोड जर पाहिले तर ते देखील बऱ्यापैकी चांगले आहेत आणि
ते म्हटलं मग थोडासा एक्सपिरियन्स देखील घेऊया आणि तुम्हाला देखील दाखवतो मी की तामिनी घाट कसा आहे. गाडी जर पाहिली ना तर फीचर तुम्हाला थोडेसे म्हणजे जे फीचर्स आपल्याला डेली ज्यावेळेस आपण गाडी चालवतो ना त्याच्यामध्ये नक्कीच कामाला येणार आहे. म्हणजे हा जो मॅप आहे ना हा तुम्हाला इथे MID वरती देखील शो होतो. सो हे सेफ्टी दृष्टीनं नक्कीच महत्वाचं आहे. सो जास्त लक्ष देखील आपलं स्क्रीनवरती जात नाही. गाडी जर पाहिली ना एक निगेटिव्ह पॉईंट मला या गाडीमध्ये जो वाटलेला आहे तो आहे हे जे बटन आहे ना हे काय होतं माहिती का, हे कॉल रिसिव्ह करण्याचं बटन आहे. तर भरपूर गाडी चालवत असताना ना हे टच झालं ना की लगेच स्क्रीनमध्ये ना मॅप वगैरे बंद होऊन जातो आणि हे जे आपलं कॉलिंग जे आहे हे चालू होऊन जातं. जे बटन आहे ना हे थोडंसं ह्या साईडला आहे, थोडंसं आतल्या साईडला जर असतं ना तर मग टच देखील झाला नसता. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch. तर मी आता आहे तामिनी घाटामध्ये. जर पाहिलं तर अजून पाऊस पडायला सुरुवात झालेली नाहीये, थोडासाच पाऊस पडलेला आहे. बट सह्याद्रीचं जे सौंदर्य आहे ते आत्तापासूनच आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. बाकी नेक्सॉन बद्दल बोलूया आपण. गाडी फेसलिफ्ट ज्यावेळेस या गाडीचं लॉन्च झालं ना त्यावेळेस गाडीमध्ये जर पाहिलं ना तर चेंज पूर्णपणे गाडी झालेली आहे. म्हणजे लुक जर पाहिलं पूर्णपणे चेंज आहे. गाडी जर पाहिली तर जुन्या प्लॅटफॉर्मवरती जे आहे ते बनवण्यात आलेली आहे. बट काही गोष्टी ना टाटा मोटर्सने इम्प्रूव्ह करायला पाहिजे, जसे की फिट अँड फिनिश लेवल. आता फिट अँड फिनिश लेवल मी का बोलतो माहिती आहे का, कारण की इथे जर पाहिलं ना तर ही गाडी ऑलमोस्ट 6000 किलोमीटर चाललेली आहे. आणि हा जर पोर्शन पाहिला जिथे आपण मॅन्युअल जे आहे ते लोकल करू शकतो. बेसिकली डोअर हँडलचा पार्ट आहे. बट इथे जर पाहिलं हा बाहेरच्या साईडला आलेला आहे. तर आता ज्यावेळेस सर्व्हिसिंगला जाईल ही गाडी त्यावेळेस हे चेंज करून व्यवस्थित पॅक देखील होऊन जाईल. बट अशा ज्या फिट अँड फिनिशच्या काही गोष्टी ना ह्या गाडीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला पॅनल ग्लॅप्स वगैरे पाहायला भेटतात. का इथे जर पाहिलं ना तर इथे असा आवाज आहे ना हा इथे येतो. सो ह्या काही गोष्टी आहेत ज्या की इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. आता ज्यावेळेस मी ही गाडी चालवत होतो त्यावेळेस जी स्क्रीन आहे ही देखील एकदा जे आहे ते ऑफ झालेली होती. आणि मग काय होतं की आता ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या मी तुम्हाला का सांगतो माहिती आहे का, कारण की ज्या प्राईजमध्ये ही गाडी येते ना ह्या गाडीची जर ऑन रोड किंमत पाहिली, लॉंग रेंज हे व्हर्जन आहे 465 किलोमीटर रेंज आहे त्याच्यामध्ये ऑफर करण्यात आलेली आहे. तर 20 ते 21 लाख रुपये ह्या गाडीची जर पाहिली तर ऑन रोड किंमत आहे. आणि ज्यावेळेस आपण एवढी किंमत मोजतो एका कारसाठी तर आपल्याला देखील नक्कीच वाटतं की जी प्राईज आपण मोजतोय ना म्हणजे जेवढी किंमत आपण देतोय तर त्या किमतीमध्ये आपल्याला तसेच फीचर्स फिट अँड फिनिश लेवल देखील नक्कीच चांगले भेटायला पाहिजे. हा जर पाहिला तर हा हिंजवडी फेज 3चा एरिया आहे आणि पूर्णपणे चेंज झालेला आहे बरं का. ते आधी जर पाहिलं फक्त रोड असायचं इथे, पण आता लवकरच मेट्रो देखील स्टार्ट होऊन जाईल. रिअर साईडने नेक्सॉन पाहू शकता तुम्ही, थोडीशी छोटी वाटते बरं का. आधीच्या नेक्सॉनपेक्षा आहे ना जे फेसलिफ्ट आले ना त्याच्यापेक्षा ही गाडी नक्कीच छोटी वाटते. ते ना लोणावळ्याची जी चिक्की आहे ती भरपूर फेमस आहे, पण मला अजिबात आवडत नाही राव. काय माहिती एवढी कडक असते ना की पूर्ण दात दुखायला सुरुवात करून जातात. सो लोणावळ्यामध्ये मी असं जास्त काही घेणार नाही. आता डायरेक्ट युटर्न घेतो आणि परत एकदा हायवेजवरती जाऊन देन मग पुढचा जो आपला डिस्टन्स आहे तो आपल्याला कव्हर करायचा आहे. फायनली आता ऑलमोस्ट आपली ट्रिप कंप्लीट होत आलेली आहे. बॅटरी जर पाहिली तर इथे 12% आहे. 37 किलोमीटर रेंज दाखवत आहे. आता मी जवळपास एक 9 ते 10% गाडी चालवेल आणि त्यानंतर मग जे आपलं रेंजचं कॅल्क्युलेशन आहे ते किती आलेलं आहे हे देखील मी दाखवतो. तर आता नेक्सॉनची ज्यावेळेस 10% बॅटरी होते ना तर अशा वेळेस जे स्पीड आहे हे अराउंड 50च्या आसपास होऊन जातं. त्याच्यावरती गाडी जी आहे ती स्पीड घेत नाही. तर मित्रांनो फायनली आता पूर्णपणे मी गाडी थांबवलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता 10%च गाडीची मध्ये जे आहे ते बॅटरी आहे. आणि आपली टोटल जे रनिंग झालेलं आहे ते झालेलं आहे 7593 किलोमीटर. सकाळचं जे कॅल्क्युलेशन होतं 7298, त्याच्यातून हे जे आहे ते वजा करूया. तर इथं मी तुम्हाला एक थोडंसं गणित दाखवतो. तर इथे जर पाहिलं 7593 किलोमीटर आत्ता आपलं रनिंग झालेलं आहे. सकाळी जे रनिंग होतं ते होतं 7298. तर इथे
जे रनिंग आलेले ते आहे आपलं 295 किलोमीटर. आता ट्रिप ए सुद्धा आपण एकदा चेक करूया. तर मी तुम्हाला ट्रिप ए दाखवतो की मीडिया, नेव्हिगेशन, नोटिफिकेशन, सेटिंग. ओके, त्यानंतर मी इथे ओके प्रेस करतो, बॅक. ओके, तर इथे तुम्ही पाहू शकता की 294.5 किलोमीटर आपली टोटल गाडी जी आहे ते चाललेली आहे. म्हणजे 295 किलोमीटरची रेंज आहे आता गाडीने दिलेली आहे. अजून देखील 10% जी बॅटरी आहे ती गाडीमध्ये शिल्लक आहे. 20 ते 30 किलोमीटर गाडी जी आहे ते याच्यामध्ये जाऊ शकते. तो तुम्ही एक लमसम पकडू शकता की 310 ते 320 किलोमीटर ही गाडी चालू शकते. बट त्याच्यामध्ये अजून एक जी गोष्ट आहे ती आहे ती तुम्ही व्हिडिओच्या पुढे पहा. ओके, तर मित्रांनो, आता गाडीने रेंज जर पाहिली तर नक्कीच चांगली दिली. आता गाडी मी चार्ज केली होती ती AC स्लो चार्जिंगने चार्ज केली होती. म्हणजे माझ्या पार्किंगमध्ये जो स्लो चार्जर आहे जो गाडीमध्ये येतो, सो त्याच्या थ्रू गाडी जी आहे ती चार्ज केली होती. ज्यावेळेस तुम्ही DC फास्ट चार्जरने गाडी चार्ज करता त्यावेळेस एवढी जी रेंज आहे ही तुम्हाला भेटणार नाही. कारण की DC फास्ट चार्जिंगने ज्यावेळेस गाडी चार्ज होते त्यावेळेस जे गाडीचे सेल असतात ते प्रॉपर पूर्णपणे जे चार्जिंग आहे त्याची होत नाही, थोडीशी कमी किलोमीटर जाते. तुम्हाला एक अंदाज जर सांगितलं, समजा तुम्ही बाहेर कुठे गेले त्या ठिकाणी DC फास्ट चार्जरने साधारणतः 1-1.5 तासामध्ये तुम्ही गाडी फुल जर चार्ज केली तर अराउंड 250 ते 270 किलोमीटरच गाडी जी आहे ते डिस्टन्स कव्हर करू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. AC चार्जिंगने गाडी जी आहे ते स्लो चार्ज होते आणि परफेक्ट चार्ज होते. सो अशा काही गोष्टी आहे. आणि ज्यावेळेस आपण महिंद्रा XV400चा व्हिडिओ केला होता, पूर्णपणे रेंज टेस्ट त्या गाडीची केलेली होती. त्यावेळेस त्या गाडीने काहीतरी 270-280 किलोमीटर जे आहे ते आपल्याला त्यावेळेस रेंज जी आहे ते दिली होती. बट टाटा नेक्सॉन मध्ये तुम्हाला जी रेंज आहे ही नक्कीच चांगली मिळून जाते. बाकी तुम्ही ही गाडी घ्यायला पाहिजे का, तर हे पहा, विषय एकदम सिंपल साधा आहे की ज्यावेळेस तुम्ही कुठली इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करता त्यावेळेस त्या गाडीकडून जास्त अपेक्षा ठेवू नका की आम्ही लॉंग डिस्टन्सला जाऊ, 200-300 किलोमीटर जाऊ आणि त्यानंतर परत घरापर्यंत येऊ. तर काय होतं की अजून चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना असं काही प्रॉपर झालेलं नाहीये. मी देखील ट्राय करत होतो की मला सोलापूरला जायचं होतं, बट त्यानंतर त्या ठिकाणी जे फास्ट चार्जिंग आहे त्याच्याबद्दल थोडीशी शंका होती. त्यामुळे मी तो EV कारमध्ये जाण्याचा जो प्लॅनिंग आहे हा कॅन्सल केला. त्यामुळे तुम्हाला एक सेकंडरी कार पाहिजे आणि दिवसाचं रनिंग अराउंड 100 ते 200 किलोमीटर आहे. तर अशा कंडिशनला तुम्ही टाटा नेक्सॉनचा जो विचार हा नक्कीच करू शकता. बाकी गाड्यांच्या ज्या प्राइसिंग आहे ते देखील ऑलमोस्ट 21 लाखापर्यंत हे जे आज आपण टाटा नेक्सॉनच्या ज्या टॉप व्हेरियंटमध्ये बसलोय ते जाते. तर अशी काही आजची माहिती होती. आपण रेंज टेस्टचा जो व्हिडिओ हा पूर्णपणे केलेला आहे. तर तुमचे अजून देखील काही प्रश्न राहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी कार न्यूज फेसबुकवरती पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. आणि स्पेशल थँक्स टाटा मोटर्सने आपल्याला ही गाडी दिलेली होती. सो त्यांच्या थ्रू आपल्याला ही जी रेंज टेस्ट आहे ही या गाडीची नक्कीच करता आली. भेटूया पुढच्या सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.